तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडतेय। धुळे जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये 8159 मतदार आपला हक्क बजावणार आहेत। अशाच एका मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आणि धुळे शहरात ज्या मतदान केंद्रावरती मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे त्या महाजन हायस्कूलमध्ये आता आपण आहोत। या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेला काही वेळापूर्वीच सुरुवात झाली आहे आणि एकंदरीत आपण बघू शकतोय की मतदान केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। यासोबतच कर्मचाऱ्यांची देखील या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 8159 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि एकंदरीतच आजच्या या होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कारण धुळे असेल, नाशिक असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या ठिकाणी नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चौरंगी लढत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि यामुळे ह्या चौरंगी लढत होत असताना नेमका विजय कोणाचा होणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। महेंद्र भावसार यांनी देखील विजयाचा दावा केला आहे, तर दुसरीकडे किशोर दराडे असतील, गुळवे असतील, विवेक कोल्हे असतील यांनी देखील आपला विजयाचा दावा जो आहे तो केला आहे। याच्यामुळे 1 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये नेमकं कोण विजय होतं हे देखील बघणं महत्वाचं असेल। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।